वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्यात आलेली आहे। यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक होत पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला त्यांनी चांगलाच चोप दिलाय। त्यामुळे अकोल्याच्या तेल्हारा शहरामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। यवतमाळच्या सावरगड ग्रामस्थांनी कचरा डेपो हटवण्यासाठी रास्ता रोको केला। शहरातील संपूर्ण कचरा सावरगड स्थित प्रकल्पामध्ये आणून टाकला जातो। त्याला विरोध म्हणून कचरा संकलन केलेल्या घंटागाड्या त्यांनी परत शहरात पाठवल्या। कचऱ्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्याने कचरा डेपोला विरोध दर्शवला जातोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यवतमाळ जिल्ह्यातील 175 ग्रामपंचायती पोटनिवडणुकी तर 5 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 26 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यामुळे 180 ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर मोहाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात गूळ उत्पादन घेतलं जातं। मात्र यंदा गुळाला कमी भाव मिळत असल्याने भंडाऱ्यातील गूळ उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले। गेल्या वेळी 4,500 इतका एका गुळाच्या बोरीला दर मिळत होता। मात्र आता 3,500 रुपये दर इतका मिळतो। त्यामुळे गूळ उत्पादक संकटात सापडले आहेत।